चलो बघा, 1 तारखेला तुमची ग्रामीण बँकांची म्हणजेच RRBची ऑफिस असिस्टंटची एक्झाम आहे. त्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने शेवटचे 2 दिवस काय नेमका अभ्यास करायचा, कारण बरेच जण असे आहेत की यावेळेस फॉर द फर्स्ट टाइम मेन्सला गेलेत. म्हणजे ज्यांना असं वाटलं होतं की माझी प्री क्वालिफाय होणार नाही, असेही काही विद्यार्थी आहेत जे मेन्सला क्वालिफाय झाले. काही लोकांनी अदर स्टेटमधून फॉर्म भरला होता, तर तेही लोक ज्यांना अनएक्सपेक्टेडली कमी कट ऑफ लागल्यामुळं मेन्स द्यायला भेटते. सो आता एक अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटते, तर जास्तीत जास्त आपण तिचं युटिलायझेशन करणं आवश्यक आहे. आणि असं कधी होत नाही की चला बाबा ठीक आहे, मी 8 दिवसात अभ्यास करतो, 4 दिवसात अभ्यास करतो, मी खूप चांगल्या पद्धतीने सिलेक्शन मिळून जातो. बघा, तुम्ही एवढे दिवस जी केलेली मेहनत आहे आणि तुम्ही जर प्री पास होऊ शकता, तर डेफिनेटली तुम्ही मेन्सही पास होऊ शकता. एवढं पोटेन्शियल तुमच्यामध्ये आहे आणि त्यामुळेच तुम्ही प्री पास झालेले आहेत, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी सिलेबस जो आहे तो येतो. त्यामुळं असं मी 2 दिवसात काही सांगणार आहे आणि लगेच त्याच्या बेसिसवर तुम्ही पास होणार नाही. मी फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून गोष्ट काय सांगणार आहे, की तुम्हाला जे येतं, बघा, तुम्हाला जे येतं त्याला इम्प्लिमेंट कसं करायचं, ॲक्चुअल एक्झाममध्ये जाऊन ते एक्झिक्यूट कसं करायचं. म्हणजे या लास्ट आता सर जर मी आज एखादा क्वांटचं मेन्सचं लेक्चर घेतोय आणि लगेच तुम्ही उद्या मेन्सच्या लेक्चरचं इम्प्लिमेंटेशन करून ॲक्चुअल एक्झाममध्ये 10-12 अटेम्प्ट वाढवू नाही शकत. उलट त्याने काय होईल, की समजा मी जी शिकवली गोष्ट आहे ती सेम टू सेम तुम्हाला इम्प्लिमेंट करता आली नाही, तर तुमचा आणखी निगेटिव्ह माइंडसेट होऊ शकतो. पण जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जे तुम्हाला येतं ते खूप चांगल्या पद्धतीने करणं हेच सध्या या शेवटच्या 2 दिवसांचं टार्गेट असलं पाहिजे. आता ते एक्झिक्यूट कसं करायचं, तर ते मी का सांगतोय, कारण की आम्ही स्वतः परीक्षा देतो, आम्ही परीक्षा पास झाले आहोत आणि हजारो विद्यार्थी आतापर्यंत आमच्या मार्गदर्शनाखाली पास झालेत आणि त्या विद्यार्थ्यांचा अनुभव प्लस आमचा अनुभव दोन्ही एकत्र करून मी तुम्हाला सांगतोय की बाबांनो, या 2 दिवसामध्ये जे तुम्ही करणार आहे तो अभ्यास काय करावा हे मी सांगायला आलोय. ॲक्चुअल एक्झाममध्ये केलेल्या अभ्यासाचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगायला आलोय. तर मुद्दा असा पडतो की आता इथं बघा, ग्रामीण बँकांचे जे प्रीचे कट ऑफ आहे. आता महाराष्ट्राचा कट ऑफ जो आहे हा बऱ्यापैकी 73.5 म्हणजे 73 प्लस लागला. आता 73 प्लस लागण्याचा कट ऑफ रिझन असं आहे की यावर्षी जागा कमी होत्या. तरी मला असं वाटतं की जेवढं मला अपेक्षित होतं त्यापेक्षा थोडासा कमी लागला कट ऑफ. कारण जागा कमी होत्या आणि ग्रामीण बँकांमध्ये खूप विद्यार्थी काय करतात, आउट ऑफ अटेम्प्ट करून येतात. म्हणजे क्लरिकलचे अटेम्प्ट आउट ऑफ करतात पोरं. पण त्यामानाने नॉर्मलायझेशन होऊन म्हणा किंवा जे बरेच विद्यार्थ्यांनी बाहेरच्या स्टेटमध्ये अप्लाय केलंय त्यामुळे 73 चा जो कट ऑफ आहे हा ठीकठाक आहे. म्हणजे ऑफकोर्स तो जनरल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मोठा आहे, मी असं मान्य करतोच की जनरल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मोठा आहे. पण यावेळेस जागा कमी असल्यामुळं आणि सोबत सोबत एक्झामची डिफिकल्टी लेवल कमी असल्यामुळं त्या मानाने हा कट ऑफ थोडा ठीकठाक आहे असंच मी म्हणेल. एनिवेज, आता मुद्दा असा पडतो की मग मी मेन्सची तयारी करत असताना क्वांटची अटेम्प्ट कशी करू, रिझनिंगची अटेम्प्ट कशी करू, इंग्लिशची अटेम्प्ट कशी करू, जीएची किती अटेम्प्ट करू, कम्प्युटरचं कसं कसं सॉल्व्ह करू. तर या विषयावर मी तुम्हाला जास्तीत जास्त बोलेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, की पुढचे 48 तास जे आहेत हे नेमकं कशा कशा पद्धतीने काय करायला पाहिजे. आता सध्या तुम्ही कुठलीही टेस्ट देऊ नये, कारण काय होतं, अशा वेळेस जर तुम्ही टेस्ट दिली आणि तिच्यात जर कमी पर्सेंटाईल आले, कमी मार्क्स पडले, तर कंप्लीट निगेटिव्ह होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही क्वांट, रिझनिंग, इंग्लिशची तयारी अजिबात करू नये. अशा परिस्थितीत तुम्ही किंवा शेवटच्या काही वेळामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, जीएचं रिव्हिजन, कम्प्युटरचं रिव्हिजन, ह्यावाल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही यावेळेस आता क्वांटची टेस्ट देऊ नका, रिझनिंगची टेस्ट देऊ नका, इंग्लिशची टेस्ट देऊ नका, क्वांटची काही तयारी करू नका, रिझनिंगची काही तयारी करू नका, इंग्लिशची काही तयारी करू नका. या शेवटच्या काही तासांमध्ये तुम्ही जीएचं जे रिव्हिजन आहे ते पण मी म्हणतोय की जीएचं नवीन काही वाचू नका. जीएचं नवीन काही वाचू नका. आता जीएचं जे तुम्ही ऑलरेडी वाचलेलं आहे त्याला फक्त रिवाइज करा असं मी म्हणेल. हा, कम्प्युटरची काय करू शकतो, तर कम्प्युटरची आपण एमसीक्यू करू शकतो. कारण जीएचं काही वाचलं तर ड्रास्टिकली 2-4 मार्क जे आहेत कमीत कमी वाढण्याची शक्यता असतात. कम्प्युटरचं काही वाचलं तर कम्प्युटरचं काही ना काही नवीन गोष्टी शिकून आपण तिथून मार्क वाढण्याची शक्यता असते. पण क्वांटमध्ये, रिझनिंगमध्ये, इंग्लिशमध्ये या लास्ट मिनिटमध्ये काही होत नाही. त्यामुळे जास्त त्याच्यात एनर्जी वाया घालू नका. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस कम्प्लिटली जीए आणि कम्प्युटरसाठी द्या. अशा पद्धतीने ते पण त्यातल्यात मी जसं सांगितलं की जीएचं रिव्हिजन, कम्प्युटरचं मात्र तुम्ही दोन्ही करू शकता. ठीक आहे. त्यानंतर अशा सिच्युएशनमध्ये काय असतं की जसजशी परीक्षा जवळ जवळ येते तसं तसं काय होतं की आपल्याला स्ट्रेस जास्त यायला लागतो, की अरे यार प्रेशर यायला लागतं, की अरे यार आता माझी माझी एक्झाम परवाच आहे आणि मी एवढा अभ्यास केलाय तेवढा. बघा, तुम्ही किती अभ्यास केलाय हे
या ज्या गोष्टी आहेत या फक्त तुम्हाला माहिती आहेत, बरोबर. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुमच्यात किती पोटेन्शियल आहे हे तुम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही पास होणार की नाही होणार ही सिच्युएशन पुढची आहे. आता त्याच्यावर विचार करून, निगेटिव्ह विचार करून तुम्ही आता असं नाही म्हणू शकत की मी पास होईल की मी फेल होईल. मी माझं 100% देऊन येईल, बस एवढं मी काम करेल. त्यामुळे माझा जो अभ्यास आहे, आता फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी म्हणतो सर मला पूर्ण क्वांट येतच नाही. अरे बाबा, पूर्ण क्वांट यायला तुला पूर्ण क्वांट सोडवायला वेळ तरी कुठे आहे? तेवढ्या सेक्शनल टायमिंग मध्ये, तेवढ्या 30 मिनिटांमध्ये तुला जेवढे अटेम्प्ट करायचे तेवढे पूर्ण अटेम्प्ट कोणाकडनं होणारच नाहीयेत. त्यामुळं आउट ऑफ अटेम्प्ट होणार नाही, तर मग आउट ऑफ सिलेबसची गरज तरी काय रे? म्हणजे बाबा, मला जर रिझनिंग पूर्ण येत नाही तर काही प्रॉब्लेम नाही ना. बर येत नाही हे मान्य आहे, पण आता मी 2 दिवसात शिकण्याचा प्रयत्न करून पण ते शिकता येणार नाही. म्हणजे त्याला मी तो पूर्ण सब्जेक्ट मी शिकू पण शकणार नाही. त्यामुळं जी गोष्ट बदलण्यासारखी आहे ती बदलावी. मी काय म्हणतो की जी गोष्ट बदलण्यासारखी आहे ती बदलावी, आणि जी गोष्ट बदलण्यासारखी नाहीये ती जशास तशी ऍक्सेप्ट करावी, असा मूळ स्वभाव आपला असला पाहिजे. कारण जर ती गोष्ट बदलणार नाहीये तर उगाच विनाकारण तिच्यावर एनर्जी वेस्ट करणं हे थोडंसं वेडेपणाचं लक्षण होईल. त्यामुळं जी गोष्ट बदलणार नाहीये तिच्यावर जास्त विचार करत बसू नका. आता काय करा, आता पूर्ण वेळ तुमचा जीए आणि कम्प्युटरवर घालवा, महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, जे येत नाही त्याच्यावर फोकस करू नका, जे येतंय त्याच्यावर फोकस करा. 60% जर तुम्हाला अभ्यासक्रम येतोय तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. कारण 200 मार्कांचा जो अभ्यासक्रम आहे त्यातला 60% जर तुम्हाला 120 मार्क तुम्हाला पडू शकतात, आणि 120 मार्कांवर तुम्ही आरामात पोस्ट क्वालिफाय करू शकतात किंवा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. कारण 60% जास्त कट ऑफ खूप रेअरली लागतो क्लरिकलचा, लक्षात घ्या. त्यामुळं बिंदास्त जा. जेवढे मार्क तुम्ही 60% जर तुम्हाला सिलेबस येत असला तरी मोर दॅन इनफ आहे. फक्त मी म्हणलं की ऍक्च्युअल एक्झिक्युशन, ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन होणं खूप आवश्यक आहे. त्यामुळं पुढचे 24 तास एकदम रिलॅक्स करा, ताण घेऊ नका, स्ट्रेस घेऊ नका. कुठल्याही जी गोष्ट येत नाही तिच्यावर निगेटिव्ह विचार करत बसू नका. उलट या गोष्टीवर विचार करा की जे येतं त्याला कसं मी चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करून त्याच्यातून कसं जास्तीत जास्त मार्क काढून घेईल. या गोष्टीवर जर लक्ष दिलं तर मी गॅरंटीने सांगतो आरामात तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आता की सर नेमकी स्ट्रॅटेजी जी आहे ती कशी असली पाहिजे. बघा, जेव्हा एखादा पेपर मी सॉल्व्ह करतोय तेव्हा मला माझ्या स्ट्रेंथनुसार मी जायला पाहिजे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी क्वांटचा पेपर चालू केला आणि मला अचानक DI लागलं, बरोबर, अचानक DI लागलं, पहिलंच DI आलं, तर एकदा मी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की बाबा DIचा हा जो DI हा डिकोड करायचा असेल आणि डिकोड करून जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असेल तर वेळ लागतो. त्यापेक्षा मी एक काम करतो, पुढे मला सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन किंवा नंबर सिरीज सापडणार आहे, आणि तिथून जर मी चालू केलं, वेल बिगिन इज हाफ डन ज्याला म्हणतो आपण, की चांगली सुरुवात जर झाली तर तो अर्धा विजय असतो. जर या माइंड सेटनं जर मी गेलो तर गॅरंटीने मी जास्त मार्क मिळवू शकेल. त्यामुळं सुरुवात करताना तुमचा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे, तुमची जी स्ट्रेंथ आहे, याच्यापासून सुरुवात करा. सेक्शनल तुम्हाला चॉईस नाही करायला मिळेल, सेक्शनल तुम्हाला चॉईस करायला मिळणार नाही. सेक्शनल बाय डिफॉल्ट येणार आहे की अगोदर क्वांट नंतर रिझनिंग, आता काही सिक्वेन्स असू शकते, पण मात्र सेक्शन मधले क्वेश्चन तुम्ही चॉईस करू शकता. कारण मी जर सांगितलं की तुम्हाला जर 70% सिलेबस येतो, 60% सिलेबस येतो, तर उरलेल्या 30-40% क्वेश्चन वाचण्यात टाइम सुद्धा घालू नये, ही गोष्ट मॅटर करते. त्यामुळं स्किप करणं खूप मॅटर करतं. काय बघा, काय करावं याच्या सोबत काय करू नये हे सुद्धा खूप मॅटर करतं. कोणते क्वेश्चन सोडवावे या सोबत हे पण कळलं पाहिजे की कोणते क्वेश्चन स्किप करावे. कारण जर तुम्ही एखाद्या न येणाऱ्या क्वेश्चनवर 2-4 मिनिटं 5 मिनिटं वाया घातले तर त्याचा अल्टिमेटली इम्पॅक्ट पुढच्या येणाऱ्या क्वेश्चनवर सुद्धा पडतो. म्हणजे समजा एखादं सिटिंग अरेंजमेंट पझल बसलं नाही तर त्याचा इम्पॅक्ट रिझनिंगवर सोबत क्वांटवर सुद्धा पडतो. त्यामुळं स्टक होणं तुम्ही अफोर्ड नाही करू शकत. तर ती गोष्ट खूप मॅटर करते की बाबांनो, चांगल्या तुमच्या स्ट्रेंथ पासून चालू करा आणि जेवढं जास्त होईल तेवढं जास्त अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा, कुठं स्टक होऊ नका. तिसरी गोष्ट काय होतं की निगेटिव्ह मार्किंग असते. आता निगेटिव्ह मार्किंग एक्झाम मध्ये आहे,
त्यामुळे बरेच जण काय करतात, सर तुम्ही म्हणले होते मॅक्सिमम अटेम्प्ट करा. अरे पण मी मॅक्सिमम अटेम्प्ट करा याचा अर्थ असं नाही म्हणलं तुक्के मारा. मी अटेम्प्ट मॅक्सिमम करा याचा अर्थ कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकता तुम्ही. इंग्लिशमध्ये, जीए मध्ये, कम्प्युटरमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क. कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे कशी, समजा एखादा एक्झाम्पल आहे किंवा एखादा प्रश्न आहे ज्यातले 5 ऑप्शन पैकी मला 3 ऑप्शन वाटत नाही, मग उरलेल्या 2 पैकी मी एक टिक करून याला म्हणतात कॅल्क्युलेटेड रिस्क. आणि तुक्का मारणे किंवा अंदाज लावणे याला म्हणतात, या 5 ऑप्शन पैकी मी डोळे बंद केले, जिथं माझं बोट ठेवल तिथं मी बी वर माझं बोट राहिलं आणि मग मी बी टिक करून याला तुक्का मारणे म्हणतात बाबांनो. असं मी अजिबात सांगत नाही, लक्षात घ्या. तर ती गोष्ट खूप मॅटर करते. कॅल्क्युलेटेड रिस्क जीए मध्ये, कम्प्युटरमध्ये, इंग्लिशमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलीच पाहिजे, कारण त्या सब्जेक्टमध्ये ॲक्युरसी प्रत्येक जण सांगू नाही शकत. जनरल अवेअरनेसमध्ये काही क्वेश्चनचे आन्सर आपल्याला वाटतात, काही क्वेश्चनचे आन्सर एक्झॅक्ट माहिती असतात. हा, जे क्वेश्चन मी जिंदगीत कधी वाचलेच नाही त्यात कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्यात पण काही मजाच नाही, त्याला तुक्के म्हणतात, ते सोडू पण नका. पण काही प्रश्न आपल्याला वाटतात की अरे हे वाचल्यासारखे, तसं तुम्हाला सगळेच प्रश्न वाचल्यासारखे वाटतात, पण सगळेच प्रश्नांमध्ये रिस्क घेऊ नका. पण मी हे पण म्हणतो की जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करून या जीए मध्ये. कम्प्युटरमध्ये तुम्ही म्हणतो ऑलमोस्ट आउट ऑफ अटेम्प्ट करून या, आणि इंग्लिश सुद्धा आउट ऑफ अटेम्प्ट करून या, कारण ग्रामीण बँकांचं इंग्लिश जे हे कंपॅरेटिव्हली इझी असतं. एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की सर माझं इंग्लिशचं कॉन्स्टंटली कट ऑफ जातो, तर मग तुम्ही हिंदी पण घेऊ शकता, कारण ग्रामीण बँकांच्या क्लर्कमध्ये हिंदी पण कंपॅरेटिव्हली सोपं असतं. तर हिंदी सब्जेक्ट पण तुम्ही अटेम्प्ट करू शकता. सो दॅट काय होईल की हिंदीमधून तुम्ही थोडी लीड मिळवाल, आणि ओव्हरऑल मार्क्समध्ये म्हणजे ओव्हरऑल मार्क्सची जे ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तो काढायलाही तुम्हाला थोडंसं इथं सोपं जाऊ शकतं. त्यामुळे एक ओव्हरऑल मार्क्स पण तुम्हाला चांगले मिळतील. तर ज्यांना वाटतं की इंग्लिश माझं कॉन्स्टंटली माझे मार्क्स जातात इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिश माझं चांगलं नाही, तर मग अशा विद्यार्थ्याने तुम्ही हिंदी घेऊन पुढे जाऊ शकता. त्यानंतर क्वांट आणि रिझनिंगमध्ये सिटिंग असेल, पझल असेल, त्यानंतर केसलेट असेल, डीआय असेल. याच्यामध्ये जास्त खेटाखाट्या करू नका, म्हणजे जास्त वेळ वाया घालू नका. जर तुम्हाला वाटतं ना सुटतं तरच हात लावा, जर वाटतंय की सुटत नाहीये तर त्याला बिंदास्त स्किप करून टाका. कोडेड डीआय असेल तर त्यापेक्षा केसलेट सॉल्व्ह करणं सोपं जातं. केसलेट मध्ये पण 2 प्रकार असतात. एक जर केसलेट समजा व्हेन डायग्राम रिलेटेड असेल किंवा इक्वेशन रिलेटेड असेल, आणि दुसरं केसलेट असतं कमर्शियल बेस. तर मी म्हणतो कधी पण कमर्शियल बेस केसलेट सॉल्व्ह करणं सोपं. डीआय जर आला एक आणि कमर्शियल केसलेट आलं तर मी म्हणेल कमर्शियल केसलेटला पहिलं प्रेफरन्स द्या, कारण कमर्शियल बेस केसलेट कंपॅरेटिव्हली इझी पण असतात आणि यातून मार्क्स पण मिळतात, इक्वेशन वगैरे जास्त बनवायची गरज पडत नाही. डीआय खूप लेंदी आला तर सोडून द्या, आणि जर असं वाटतं की हा मॉडरेट आहे याच्यामध्ये जास्त डीआय डिकोड करायची गरज नाही. आणि डीआय सोडताना हे पण गोष्ट बघा की क्वेश्चन 1-2 क्वेश्चन जाऊन पाहायचे, सोडवायच्या अगोदरच 1-2 क्वेश्चन बघून घ्यायची की क्वेश्चन फार घुमून फिरून तर नाही विचारलं, नाही तर काय होतं आपण डीआय पूर्ण डिकोड करतो आणि मग त्यानंतर कळतं की बापा 5-6 लाईनचा एक क्वेश्चन आहे, आणि त्यात पण ओनली 1 ओनली 2 अशा पद्धतीचे क्वेश्चन आहे, तर ते क्वेश्चन स्किप करता आले पाहिजे. डेटा सफिशियन्सीचे क्वेश्चन 2 स्टेटमेंट बेस येतील, तर डेटा सफिशियन्सीचे आले तर सोडवा, पण तिथं पण रिस्क घेऊ नका. बरेच मुलं काय करतात, समजा क्वांटचा पेपर जर अवघड आला तर डेटा सफिशियन्सीचा अटेम्प्ट करतात, पण तिथं चुका होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे डेटा सफिशियन्सीचा अटेम्प्ट करताना थोडीशी काळजीपूर्वक क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 चे केस क्वेश्चन जर आले तर सगळ्यात शेवटी सोडवा, कारण एका क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 च्या क्वेश्चन मध्ये 2 इक्वेशन असतात, 2 प्रश्न असतात, आणि ते 2 प्रश्न सोडवणं जास्त टाइम कन्झ्युमिंग असतं. त्याच्या ऐवजी जर तुम्ही सिंगल कमर्शियल सोडवले तर मी गॅरंटीने सांगतो जास्त अटेम्प्ट होतील. हा सर माझ्याकडे वेळ उरलाय तर मी आता सोडू का, हा मग तुम्ही त्या केसमध्ये आता सोडू शकता. जर तुमच्याकडे एक्स्ट्रा टाइम उरला आणि तुम्हाला दुसरं काही पेपर मधलं येत नाही, आता क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 चे क्वेश्चन तुम्ही जे ते डेफिनेटली सॉल्व्ह करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्टक होऊ नका बाबांनो, पुन्हा सांगतोय, कारण मी नेहमी पाहिलंय की मुलं एकदा स्टक होतात एखाद्या सेक्शनमध्ये, त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या सेक्शनवर पडतो आणि मग ओव्हरऑल जे अटेम्प्ट एक्सपेक्टेड होते ते अटेम्प्ट होत नाही या पद्धतीने. त्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की एक्झामचा माइंड सेट जो आहे हा खूप मॅटर करतो. मी म्हणलं ना की मी तुम्हाला आज अभ्यास करायला सांगितलं आणि तुम्ही लय हुशार झालात असं होत नाही. तुम्ही जो अभ्यास केलाय तो ऑलरेडी केलाय आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला पास व्हायचंय. फक्त तुम्ही केलेल्या अभ्यासाचं युटिलायझेशन कसं करायचं एवढंच मी सांगेल. मग त्यात सगळ्यात जास्त मॅटर करते की बाबांनो जरा 7-8 तास निवांत झोपा उद्या.
निवांत झोपताल तर डोकं शांत राहील, आणि जर डोकं शांत राहिलं तरच तिथं डोकं चालेल. नाही तर काय होईल, ऍक्च्युअल एक्झाम मध्ये झोप नाही झाली तर चिडचिड होते, निगेटिव्ह माइंडसेटनं आपण जातो. त्यामुळं थोडंसं शांत डोक्याने जा, शांत झोपा. शांत झोप झाली तर डोकं शांत राहील. सकाळी जाताना थोडंसं लाईट लाईट खाऊन जा, लय रेटून जाऊ नका. 7-8 प्लेट पोहे थोडं लाईट लाईट खाऊन जा, म्हणजे तिथे गेल्यावर रेंगाळल्यासारखं वाटणार नाही. आणि ते 2 तास असे जातील ना, तुम्हाला वाटणार पण नाही. तुम्हाला असं वाटेल, अरे अभी तो शुरू हुआ था, शुरू होती खतम हो गया टाइम. कारण ते 2 तास खूप क्रुशल असतात. त्यामुळं त्या 2 तासांमध्ये आपण पूर्ण ऍक्टिव्ह असणं आवश्यक असतं. मग त्यासाठी थोडंसं पोट पण रिकामं असावं, एकदम पोट गच्च भरलेलं नसावं. स्वतःची पाणी बॉटल सोबत घेऊन जा, कारण तिथं आपण पाणी बॉटल जर मागायला आवाज दिला तर 1-2 मिनिटाचा वेळ वाया जातो. आणि 2 मिनिटं वेळ वाया जाणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे, कारण 2 मिनिटामध्ये आपल्या इकडे जीएचे 4-5 अटेम्प्ट पण होऊ शकतात, किंवा क्वांटचे 1-2 अटेम्प्ट पण होऊ शकतात. पाणी मागायचं असेल तर स्पेसिफिकली जीएच्या सेक्शनमध्ये आणि कम्प्युटर सेक्शनमध्ये मागा, कारण तो टाइम एक्स्ट्रा नेहमी उरतो. समजा मागायचा असेल तर लक्षात घ्या, या पण काही छोट्या छोट्या गोष्टी असतात. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, सेंटरवर थोडंसं लवकर पोचा. सेंटरचे नावं जे व्यवस्थित वाचून जा. बरेचदा काय होतं, आता संभाजीनगरला 2 आयॉन डिजिटल झोन आहे. एक आहे छत्रपती संभाजीनगरला चिकलठाणा येथे, आणि एक नवीन सेंटर झालंय वाळूजला. आता बरेच मुलं काय करतात की त्यांना वाटतं की बाय डिफॉल्ट माझं सेंटर आयॉन डिजिटल झोन आहे तर चिकलठाणला असेल, पण कधी असंही आता नवीन जे ऍड्रेस येतोय तो असा येतोय आयॉन डिजिटल झोन वाळूज. तर वाळूज वाचून जा. जर असं व्हायचं नाही तर तुमची परीक्षा असायची तर तुम्ही जायचे दुसऱ्या सेंटरवर. काही मुलं अशी असतात की ज्यांचं एक्झाम सेंटर असतं एक्सलन्स इंजिनिअरिंग कॉलेज, किंवा एक्झाम सेंटर असतं श्रेयश इंजिनिअरिंग कॉलेज, आणि पोरं आपल्या आयॉनला जाऊन बसतात. काऊन? सर मला नेहमी पेपर माझा इथं येतो. अरे बाबा नेहमी येतो म्हणजे इथं आता नेहमीच येईल असं नसतं रे, इथं मल्टिपल सेंटर आहेत. त्यामुळं एक्झाम सेंटरवर थोडंसं लवकर पोचा. काय होतं तिथे काही टेक्निकल ग्लिचेस असतात, कधी फोटो राहून गेला, कधी आयडी प्रूफचं काही झेरॉक्स राहून गेली, ती पण गोष्ट खूप मॅटर करते. त्यामुळे लवकर पोचलं तर तिथे काही गडबड होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तुमचं स्वतःचं ॲडमिट कार्ड जे आहे ते, ओरिजिनल फोटो आयडी प्रूफ, त्यानंतर त्याची फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स, आणि 2-4 पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ, 2-4 पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ हे सोबत घेऊन जा, म्हणजे ऐन वेळेवर डॉक्युमेंट बद्दल पण काही अडचण राहू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रीचं ॲडमिट कार्ड घेऊन जा रे बाबांनो. प्रीचं ॲडमिट कार्ड जे आहे ते लागतं. मेंसच्या एक्झामसाठी प्रीचं ॲडमिट कार्ड लागतं. मग प्रीचं ॲडमिट कार्ड आहे सर माझ्याकडे, ओके, काही हरकत नाही. जर प्रीचं ॲडमिट कार्ड नसेल तर काय करायचं? प्रीचं ॲडमिट कार्ड नसेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन एक अर्ज लिहा, त्या अर्जावर त्यांचा सही शिक्का घ्या, किंवा किंवा दुसरं एक हा चांगला पर्याय आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन करा, ऑनलाईन FIR दाखल करा की माझं ॲडमिट कार्ड हरवलंय, आणि या ऑनलाईन FIR ची जर फोटोकॉपी तुम्ही घेऊन गेलात तर याच्यापेक्षाही जास्त चांगलं स्ट्रॉंग ऑप्शन आहे की जसं महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट ऑनलाईन FIR कंप्लेन जर तुम्ही असं टाकलं तुम्हाला एक लिंक येईल, आणि त्या लिंकवर जाऊन जर तुम्ही ऑनलाईन FIR नोंदवली त्याची एक झेरॉक्स घेऊन गेलात तर हे जास्त सेफ आहे. हे कुठल्याही स्टेटमध्ये चालतं. हे प्रत्येक वेळेस चाललंच असं नसतं, कारण मागच्या वेळेस एका मुलीला अडचण आली होती. महाराष्ट्रात हे चालून जातं, पण अदर दॅन महाराष्ट्र असेल तर ऑनलाईन FIR नोंदणी करा. कधी? जर तुमच्याकडं ॲडमिट कार्ड नसेल तर. ॲडमिट कार्ड नसेल तर, ॲडमिट कार्ड हरवलं असेल, फाटला असेल, गाळ झाला असेल तर यासाठी तुम्हाला ही गोष्ट करणं आवश्यक आहे. बाकी शांत राहा, कॉन्फिडेंट राहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला येतं ते भरपूर तुम्हाला काही येतं, वेगळं तुम्हाला काही करण्याची गरज नाही बाळांनो. फक्त जे येतं ते एक्झिक्यूट करून या. जसं मी सांगितलं अगोदरच की 60% जर सिलेबस तुम्हाला येत असेल तर 120 मार्क होतात 200 पैकी, ज्याच्यावर तुम्ही आरामात फायनल सिलेक्शन होऊन येऊ शकता. ठीक आहे. तर बाकी एवढंच सांगेल. बाकी परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि 100% आपलं देऊन या, एवढंच शेवटचं सांगेल. आणि टीम सारथीच्या वतीने पुनश्च एकदा तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.